तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आम्ही मराठी विरोधक ते 106 मराठ्यांनी त्याला आमदार गेलेच निवडून दिले नसते। विरोधक नाही, मराठा कधी त्यांच्या विरोधात नव्हता, पण मराठ्यांवर इतका छळ केला त्यांनी द्वेषातून, म्हणून मराठ्यांना आता त्यांना हिसकाच दाखवायचा। ही मोदी साहेबांवरती वेळीतल्या 4-5 जणांमुळे आलेली, फक्त पुढे हल्ले घडून आण आमच्यावर, खोट्या केसेस लाखो पोरावून करायला लावा, जेसीपीवर करायला लावा, एसपी सारख्या मोठ्या माणसाला कोतवाला सारखं काम करायला लावलं गृहमंत्र्यांनी। हे असे माझ्यावर हल्ले घडून आणणं, खोटे काही SIT नेमणं, खोटे माझ्यावर गुन्हे दाखल करणं, हे जे एकूण झालं ना, हे मराठा त्यांना असं वाटत होतं काय गरज आहे मराठीची, काही गरज नाही, फक्त ओबीसी मतदान पाहिजे। आता ओबीसीच्या मधल्या काळात काय लक्षात आलंय की मराठ्याला केलं तसं आपल्यात नाही करणार। आता हे नेते नाही म्हणत, नेत्यांना वाटतं आम्ही एकच आहेत, पण गावखेड्यात अशीच चर्चा सुरू आहे आता या आठवड्यात की माग त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना एक धनगर बांधवाला एक शब्द दिला आरक्षणाचा, आणि ते गेलं हुकून, त्यांच्या हुकून गेलो। हे पोट्याला बेकार आहे धनगराची, काही आमच्या मराठ्यासारखीच कलाकार ती, त्यांनी काय केलं, त्याचं भाषण होतं कुठेतरी, मला नाही आठवत, त्या भाषण सुरू व्हायला आम्हाला दिली पिन खोसून दी, ते पेन रोय का काय 13 वादा काय वया त्याला, त्या भाषणच करता येणार ना पुढं, खरं झालं ना ते। तसं आम्हालाही केलंय, हे कोणाचेच नाहीत, मी लय प्रामाणिकपणे सांगतो, हे कोणाचेच नाही। लेकर मोठे करा, कशात नेते भीती, हे आज इकडून उभा राहिले दिसते, उद्या तिकडून उभा राहते, हे तिकडं सत्य इकडे इकडून इकडे जातील, हे कोणाचे नाही यार। आपले गरीबाचे पोरं मोठे करा, मग काय धनगर बांधव माझ्याकडून यावं म्हणून म्हणत नाही, आमच्यात दम आहे, आमचं मिळवायचं बिन खेटाय काय जे असेल त्याच्यात। पण मी खरंच तळतळीने सांगतोय की धनगर बांधव मुस्लिम बांधव तुमच्या लेकराचं कल्याण होईल यार। मी रोज सांगतो, आजच नाही, हे 60 महिने झाले मी सांगतोय, काय माझा उद्देश आहे त्याच्यात, परंतु हे यांचं काहीच खरं नाही। आता याचं लेख उदाहरण सांगू का, येवल्याचं ते येडपट ते इकडे सभा घ्यायचं, त्या टायमाला धनगर बांधव लागत होते, एकदा तरी म्हणला का धनगराच्या आरक्षणाचं। आता दुसरी यातले लय महत्वाची कोडे वंजारी बांधव सुद्धा लागतो। आता त्या बीडच्या त्या पंकजा मुंडे म्हणल्या होत्या की माझ्या बहिणीवर अन्याय झाला, मी नाशिकातून उभा करेन। अरे 5 मिनिटात आलं ना ते येवल्याचं मीडियाच्या बांधवात, ते मला इकडे येऊ नको, तिकडे 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 बघ, मला इकडे लय मोठी इतकी यादी दाखवली होती, इतकी यादी म्हणला आमच्याकडे उताडाला लोकांना तिकडे काय आली ती, का बरं सावते काय तुम्हाला तिकडे आल्यावरती, तिचं सासर येते, तुला सभेला गर्दी करायला गोड लागत, तुला नाशिक मधला वंजारी बांधव मतदानाला गोड लागतो, इकडे बिडाकड मराठवाड्यात आल्यावर वंजारी बांधव सभेला लागते, ते गोड लागते तुला, आणि आता का नको। म्हणजे ही धनगर बांधवांनी वंजारी बांधवांनी त्याची नीत समजून घेणं लय गरजेचं। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब